नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण BA भाग 2 सेमिस्टर 4 अर्थशास्त्र पेपर नंबर 6 बँकांनी वित्तीय बाजारपेठा या पेपरमधील आपण जे पहिलं प्रकरण आहे ते पहिलं प्रकरण आपण सुरू केलेलं होतं. त्याच्यामध्ये जो ए हा घटक होता म्हणजेच नाणे बाजार म्हणजे काय आणि नाणे बाजाराचा अर्थ व व्याख्या हा भाग आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेला होता. वित्तीय बाजार हे या प्रकरणाचं नाव आहे. वित्तीय बाजार म्हणजे काय तोही भाग आपण पाहिलेला होता. म्हणजे भांडवलाचा किंवा पैशाचा पुरवठा करणारी यंत्रणा किंवा पैशाचा पुरवठा करणारा जो बाजार आहे त्याला आपण वित्तीय बाजार असं म्हणतो. वित्तीय बाजाराचे प्रमुख दोन घटक आहेत. एक म्हणजे नाणे बाजार आणि दुसरा म्हणजे भांडवल बाजार. हे दोन प्रकार वित्तीय बाजाराचे असलेले दिसून येतात. तर या ठिकाणी आपण नाणे बाजार म्हणजे काय तो भाग पाहिलेला होता आणि आता आपण जो त्याच्यामधला बी हा घटक आहे त्यामध्ये भारतीय नाणे बाजाराची रचना किंवा नाणे बाजाराचे घटक हा भाग आपण पाहतो. आपण पाहिलं की नाणे बाजार म्हणजे अल्पकालीन कर्जाचे व्यवहार करणारे यंत्रणा किंवा ज्या बाजारामध्ये अल्पकालीन कर्जाचे व्यवहार पूर्ण केले जातात असा बाजार म्हणजे नाणे बाजार होय. आता या नाणे बाजारामध्ये दोन घटक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एक म्हणजे कर्जाची मागणी करणारे ऋणको आणि कर्जाचा पुरवठा करणारे धनको. म्हणजे अल्पकालीन कर्जाची मागणी करणारे ऋणको आणि अल्पकालीन कर्जाचा पुरवठा करणारे धनको यांना एकत्र आणणारं जे ठिकाण असते त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो, नाणे बाजार असं म्हणतो. तर या नाणे बाजाराची रचना किंवा नाणे बाजाराचे घटक काय आहेत, म्हणजे कोणकोणत्या घटकांकडून नाणे बाजारामध्ये भांडवलाचा पुरवठा केला जातो, तर तो भाग आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. भारतीय नाणे बाजाराचा आजही पूर्णपणे विकास झालेला नाही. तर भारतीय नाणे बाजारामध्ये आजही असंघटित क्षेत्राचे अस्तित्व असलेले दिसून येते. कारण असंघटित क्षेत्राचा नाणे बाजारामध्ये अस्तित्व असणे म्हणजे एका अर्थाने नाणे बाजाराचे अप्रगतपणाचे ते लक्षण मानले जाते. साधारणपणे नाणे बाजाराचे घटक पाहत असताना त्याचे 3 भागामध्ये वर्गीकरण केले जाते. संघटित घटक, असंघटित घटक आणि नाणे बाजाराचे उपबाजार. तर त्रिस्तरीय भारतीय नाणे बाजाराची रचना असलेली दिसून येते. म्हणजे 3 स्तरावरती किंवा 3 पातळीवरती हा नाणे बाजार कार्य करीत असतो. आता याच्यामध्ये संघटित घटक, असंघटित घटक. संघटित घटक याचा अर्थ जे घटक संघटित आहेत, एकत्रित आहेत, त्याच्यावरती कोणाचं तरी नियंत्रण आहे आणि त्या एखाद्या सर्वोच्च संस्थेकडून त्या घटकांचं व्यवस्थापन केलं जातं. ह्याला संघटित घटक असं म्हणतात. म्हणजे कुठल्या तरी एका नियमाखाली, एका कायद्याखाली हे सगळे घटक एकत्रित आलेले असतात. उदाहरणार्थ बँका वगैरे हा जो भाग आहे तो सगळ्या संघटित घटकामध्ये समाविष्ट केला जातो. त्यानंतर नाणे बाजारामध्ये असंघटित घटक हा एक भाग आहे. आता असंघटित घटक याचा अर्थ ते एकत्रित येत नाहीत किंवा ते संघटित होऊ शकत नाहीत आणि असाच असंघटित घटकाचा समावेश हा आजही भारतीय नाणे बाजारामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आपल्याला हे संघटित घटक कोणकोणते आहेत, असंघटित घटक कोणकोणते आहेत आणि नाणे बाजाराचे उपबाजार कोणकोणते आहेत, तो सगळा भाग आपल्याला या ठिकाणी नाणे बाजाराच्या रचनेमध्ये पाहायचा आहे. आता याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा घेणार आहोत, असंघटित घटक. तर असंघटित घटक एकूण 5 प्रकारचे सांगितले जातात. असंघटित घटकामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सरकारी किंवा राष्ट्रीय बँका हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. आता या ठिकाणी आपण हा संघटित घटक पाहतोय. तिथं मध्ये असंघटित घटक झालेले आहे तर ते चुकून असंघटित झालेले आहे. तिथं संघटित घटक असं तुम्ही वाचायचं आहे. तर संघटित घटकामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक मानली जाते, ज्याला आपण RBI या नावाने ओळखतो. तर ही भारताची सर्वात
बँकिंग क्षेत्रामधली महत्त्वाची किंवा सर्वोच्च बँक असलेली आपल्याला दिसून येते. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार भारतातील सर्व बँकिंग क्षेत्र किंवा कोणत्याही देशातील बँकिंग क्षेत्र हे त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या नियमानुसार कार्य करीत असते आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मध्यवर्ती बँकेला खूपच महत्त्वाचे स्थान मानले जाते, स्थान असते. त्यालाच आपण केंद्रीय बँक किंवा मध्यवर्ती बँक असं म्हणतो. आणि त्या नात्याने भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कोणती बँक कार्य करते, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची बँकिंग क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची असलेली बँक आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा सगळा जो भाग आहे तो आपल्याला पाठीमागच्या सेमिस्टरला होऊन गेलेला आहे. 1935मध्ये भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे आणि म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये स्थापना झाली आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हणजेच 1947 साली भारतात रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे आणि ही बँक अधिकृतरित्या सरकारच्या मालकीची बँक झालेली आहे. 1949 रोजी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि त्याच वेळेला भारतात बँकिंग क्षेत्राबाबत स्वतंत्र कायदा तयार करण्यात आला आणि त्या कायद्याला नाव देण्यात आले बँकिंग नियमन कायदा 1949. तर 1949मध्ये जो बँकिंग कायदा तयार करण्यात आलेला होता त्या कायद्यानुसार आज देशातील सर्व आणि मग ह्या कायद्यामध्ये परिस्थितीनुसार वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहेत. तर या बँकिंग कायद्यानुसार भारतातील सर्व बँकांचे जे एकूण कार्यक्षेत्र आहे ते कार्यक्षेत्र सुरू असलेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे संघटित घटकामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा पहिला महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे सरकारी किंवा राष्ट्रीय बँका, ज्याला आपण नॅशनल बँका असं म्हणतो. तर भारतामध्ये जर एकंदरीत बँकिंग क्षेत्र बघितलं तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बँका कार्य करीत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सरकारी बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका किंवा त्यालाच आपण नॅशनल बँका असं म्हणतो. तर ह्या बँका म्हणजे सरकारी मालकीच्या या बँका असतात. भारतात 14 जुलै 1969 रोजी प्रमुख 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर 1985मध्ये भारतात आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. तर या पद्धतीनं भारतामध्ये ह्या सर्व बँका सरकारी बँका म्हणून कार्य करीत असलेल्या आपल्याला दिसून येतात. ह्या सरकारी बँका अगदी गावागावापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि सर्वसाधारणपणे जर आपण परिस्थिती बघितली तर अगदी खेड्यापाड्यापर्यंत ह्या बँका पोहोचलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्या भागामध्ये असणाऱ्या लोकांच्या ज्या काही आर्थिक गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याचं कार्य या सरकारी बँकांकडून केलं जातं. आता या सरकारी बँकांमध्ये आघाडीवरती असणारी महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण SBI असं म्हणतो. तर या स्टेट बँकेच्या ज्या शाखा आहेत त्या शाखा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, देना बँक आहे, सिंडिकेट बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे. ह्या ज्या बँका आहेत त्या बँकांना नॅशनल बँका या नावानं ओळखलं जातं. आणि आपल्याला काही कामानिमित्त जर बँकेमध्ये खातं काढावं लागणार असेल तर आपल्याला सूचना दिल्या असतात की सरकारी बँकेमध्ये किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपलं खातं असणं आवश्यक आहे. तर ह्या अगदी गाव पातळीपर्यंत या बँका सेवा देण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्याचबरोबर आपली अल्पकालीन कर्जाची जी काही गरज आहे किंवा अल्पकालीन कर्जाची जी काही आपली मागणी आहे किंवा मध्यम मुदतीच्या कर्जाची जी काही मागणी आहे आणि प्रसंगी ह्या बँका दीर्घ मुदतीसाठी सुद्धा कर्ज पुरवठा करू शकतात. परंतु जास्तीत जास्त कर्जाचे व्यवहार हे एकतर अल्प मुदतीचे असतात किंवा फार फार तर ते मध्यम मुदतीचे असतात. तर ह्या बँका दैनंदिन व्यवहारामध्ये कर्ज
पुरवठा करण्याचे कार्य करीत असतात. त्याचबरोबर ठेवी स्वीकारण्याचे देखील कार्य करीत असतात. गोळा झालेल्या ठेवींमधून लोकांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करणे हे या बँकांचे अंतिम ध्येय असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे खाजगी बँका. आता सरकारी बँका म्हणजे सरकारी मालकीच्या असणाऱ्या बँका, तर खाजगी बँका म्हणजे खाजगी व्यक्तीच्या, खाजगी संस्थेच्या मालकीच्या असणाऱ्या ज्या बँका असतात त्यांना आपण काय म्हणतो, खाजगी बँका. जास्तीत जास्त नफा मिळवणे या उद्देशाने खाजगी बँका स्थापन झालेल्या असतात. ज्या पद्धतीने सरकारी बँका आपल्या कर्जाची गरज पूर्ण करण्याचे कार्य करतात, त्याच पद्धतीनं खाजगी बँका देखील या पद्धतीने कर्ज पुरवठा करून लोकांच्या आर्थिक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचे कार्य करीत असतात. त्यामुळे खाजगी बँकांचा समावेश देखील या नाणेबाजाराच्या घटकामध्ये होतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सहकारी बँका. आता इथंही चुकून सहकारीऐवजी सरकारी हा शब्द झालेला आहे, तर तिथं तुम्ही तो दुरुस्त करून घ्यायचा आहे. जो चौथा मुद्दा आहे सरकारी बँक, त्या ठिकाणी सहकारी बँक, कोऑपरेटिव्ह बँकिंग हा शब्द तुम्ही तिथं घ्यायचा आहे. सरकारी न घेता सहकारी हा शब्द घ्यायचा आहे. तर सहकारी बँका याचा अर्थ सहकारी तत्वावरती स्थापन झालेल्या ज्या बँका असतात त्यांना सहकारी बँका असं म्हटलं जातं. तर या सहकारी बँका देखील सहकारी तत्वावरती स्थापन झालेल्या असल्यामुळे लोकांना परवडेल अशा व्याजदराने अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करण्यासाठी या बँका तयार असतात आणि त्या पद्धतीनं लोकांच्या ज्या अल्पकाळासाठीच्या ज्या पैशाच्या गरजा आहेत किंवा ज्या भांडवलाच्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याचं कार्य या बँकांकडून केले जाते. आणि यातला शेवटचा घटक आहे तो म्हणजे विदेशी किंवा परकीय बँका. आता विदेशी किंवा परकीय बँका याचा अर्थ असा आहे की ज्या बँकांचे मुख्य कार्यालय परदेशामध्ये आहे आणि त्या बँका जर भारतामध्ये कार्य करीत असतील तर त्याला विदेशी किंवा परकीय बँका असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ एखादी अमेरिकेची बँक असेल किंवा एखादी इंग्लंडची बँक असेल किंवा फ्रान्सची बँक असेल, रशियाची असेल, जपानची असेल, त्या बँका भारतामध्ये येऊन जर बँक व्यवसाय करीत असतील तर आपल्या दृष्टीने त्या बँका परकीय किंवा विदेशी बँका आहेत. त्याच पद्धतीने आपल्या भारतातील बँका जर परदेशामध्ये जाऊन जर बँकिंग व्यवसाय करीत असतील तर त्या देशाच्या दृष्टिकोनातून आपल्या बँका या विदेशी किंवा परकीय बँका मानल्या जातात. तर या पद्धतीने विदेशी बँक किंवा ज्या परकीय बँका आहेत त्या बँका देखील भारतीय लोकांच्या कर्ज पुरवठ्याच्या किंवा कर्जाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याचे कार्य करीत असतात. त्यामुळे नाणे बाजाराचा एक घटक म्हणून या बँकांकडे देखील पाहिलं जातं. आणि त्यानंतर दुसरा जो ब हा घटक आहे तो घटक म्हणजे असंघटित घटक. असंघटित घटक याचाच अर्थ हे जे घटक आहेत ते लवकर एकत्रित येऊ शकत नाहीत. हे घटक विस्कटलेल्या किंवा विखुरलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्यांना शोधणं हे अनेकदा अवघड होऊन बसतं. म्हणजे आज आपण ठामपणे सांगू शकतो की भारतात बँकांची संख्या किती आहे, त्याच पद्धतीनं आपण आज ठामपणे सांगू शकत नाही की भारतामध्ये एकूण सावकार लोक किती आहेत. कारण अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने किंवा चोरून हा सावकारी व्यवसाय केला जातो. आज सावकारी व्यवसाय करायचा असेल तर त्याचा रीतसर परवाना किंवा लायसन घ्यावं लागतं आणि ते लायसन असल्याशिवाय सावकारी व्यवसाय करता येत नाही. मग एखादी व्यक्ती असेल किंवा एखादी संस्था असेल तर सावकारी करायची असेल तर त्यासाठी लायसन मिळणं आवश्यक आहे. सराफी पेढीवाले सर्वच सोनार लोक हे काम करत नाही, तर ज्यांना रीतसर परवाना मिळालेला आहे, लायसन मिळालेलं आहे, असेच सराफ किंवा असेच सोनार लोक आपल्या पेढीवरती कर्ज व्यवहाराचं कार्य करू शकतात. तर या पद्धतीने लायसन मिळालेले किती सावकार आहेत, किती सराफी पेढीवाले आहेत हे मोजता येत नाही. ते लवकर एकत्रित येऊ शकत नाहीत. ते असंघटित स्वरूपामध्ये आहेत आणि त्यामुळे कोणत्याही नियमानुसार
त्यांचं कार्य असलेलं दिसून येत नाही किंवा रिझर्व्ह बँक देखील या सावकार व सराफी पेढीवाल्यांवरती कोणत्याही प्रकारचे बंधन किंवा कोणत्याही प्रकारचे नियम त्यांच्यावरती घालू शकत नाही. आणि म्हणून सावकार आणि सराफी पेढीवाले ह्या लोकांना काय म्हटलं जातं, असंघटित घटक असं म्हटलं जातं. कारण जर आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर आजही काही गावं अशी आहेत, काही खेडीपाडी अशी आहेत किंवा डोंगर दऱ्यांमध्ये असणारी काही गावं अशी आहेत की वाड्या वस्त्या की जिथं अजूनही बँका पोचलेल्या नाहीत. जिथं अजूनही बँका पोचलेल्या नाहीत त्या ठिकाणी लोकांच्या कर्जाची गरज पूर्ण करण्याचं कार्य हे सावकार किंवा सराफी पेढीवाले करीत असतात. अर्थात त्यांचा व्याजदर हा बँकांपेक्षा जास्त असतो, तरी लोकांना यांच्याकडून कर्ज घेणं परवडतं. कारण फार मोठ्या कागदपत्रांची जुळवाजुळव यांना करावी लागत नाही. सावकार अगदी रात्री 10 वाजता जरी आपण त्यांच्या घरी गेलो तरी आपल्याला ते कर्ज देऊ शकतात. तसं रात्री 10 वाजता बँका कर्ज देऊ शकत नाहीत. बँकांच्या आर्थिक कामकाजाच्या वेळेमध्येच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की अजूनही ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा सावकारी व्यवसाय टिकून आहेत. तर सावकार सराफी पेढीवाले त्यांच्या व्याजाचे दर हे न परवडणारे असले तरी लोक तात्पुरत्या काळासाठी यांच्याकडून कर्ज घेणं पसंत करतात. तर या पद्धतीनं भारतीय नाणे बाजाराची आपण रचना किंवा जर घटक पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्याला संघटित घटक, असंघटित घटक आणि नाणे बाजाराचे उपबाजार हे प्रमुख 3 घटक आपल्याला असलेले दिसून येतात. आजच्या लेक्चरला आपण 2 घटक संपवलेले आहेत, संघटित घटक आणि असंघटित घटक. तुम्हाला ह्या ठिकाणी 2 दुरुस्त्या करून घ्यायच्या आहेत. इथं असंघटित घटक, संघटित घटक, असंघटित घटक आणि नाणे बाजारचे उपबाजार हे ओळीनं 3 मुद्दे आहेत. त्यानंतर पुन्हा आपण हा पॉईंट घेतलेला आहे आणि त्यामध्ये संघटित घटकाऐवजी असंघटित घटक झालेला आहे. तर तिथं असंघटित ऐवजी संघटित ही एक दुरुस्ती करायची आहे. आणि त्याचबरोबर जो संघटित घटकामधला 4था पॉईंट आहे तिथं सरकारी बँका झालेला आहे, तिथं सहकारी बँका हा शब्द तुम्ही वाचायचा आहे. म्हणजे तिथे एक दुरुस्ती करून घ्यायची. म्हणजे ब क झाल्यानंतर पुन्हा जिथं आलेला आहे तिथं संघटित घटक, कारण बँका वगैरे सगळा संघटित घटकामधला भाग आहे. आणि संघटित घटकामध्ये पुन्हा 4था पॉईंट जो आहे तो कुठला लिहायचा आहे तर सरकारीऐवजी सहकारी, कोऑपरेटिव्ह सहकारी बँका ही एक दुरुस्ती त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. तर आज आपण नाणे बाजाराचे रचना किंवा नाणे बाजाराचे घटक हा भाग संपवलेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण राहिलेला जो 3रा भाग आहे नाणे बाजाराचे उपबाजार, तर तो भाग आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.